हे माझ्यासारखा कार्यकर्ता तर आदरणीय पवारसाहेबांच्या कुशीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते. आमची तर मागणी असणारच आहे, पण या देशातील या राज्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी, या राज्यातील बेरोजगारांची मागणी. कारण या देशामध्ये एकमेव असे कृषीमंत्री आदरणीय पवारसाहेबांनी कृषीमंत्री असताना कालखंडामध्ये काम केलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. एका टायमाला 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत असू, आपल्या औद्योगिकरणाच्या बाबतीत असू, की वेगवेगळ्या देशाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये साहेबांचा एक सिंहाचा वाटा होता. त्यामुळं ही मागणी आम जनतेची मागणी, प्रामुख्याने शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल करण्याचं काम जर कुणी केलं असेल ते आदरणीय पवारसाहेबांनी केलेले. त्यामुळे ही योग्य मागणी आणि ती सरकारनी मागणी ती मान्य केली पाहिजे ही आमची भूमिका आहे. अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये आता आज शनिवार रविवार सुट्टी. आम्ही येणाऱ्या 2 दिवसाच्या आता 19 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. त्या कालखंडामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी मागणी करणार आहे. गुजरात येथील काही जागा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये घुसली अशी पालघर येथील काही लोकांचं म्हणणं आहे. 4 किलोमीटर आतपर्यंत ते आतमध्ये आलेलं आहे. तुम्ही लोकसभेत याची मागणी करणार आहात का? जे गुजरातची जी काही बॉर्डर आहे ते महाराष्ट्रात प्रत्येक राज्याची एक सीमा अधोरेखित केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गुजरातच्या राज्याकडून जे अशा पद्धतीची हरकत होत असेल ती चुकीची आहे. त्यामुळं त्यांनी जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून घ्यावं ही आमची मागणी आहे. सर, एकीकडे 2 दिवसांपूर्वी स्नेहभोजन शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पार पडलं. प्रफुल्ल पटेल असतील, स्वतः अजित पवार त्या ठिकाणी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये 20 मिनटं वेगळी बैठक देखील झाली, चर्चा देखील झालेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र दिसणार का? काही संकेत असे मिळतील का? सगळ्यात महत्त्वाचं पवारसाहेबांचा एक परिवार आहे, कुटुंब आहे. त्या कुटुंबात ते सगळ्यात महत्त्वाची एक भूमिका असते. सुखादुःखात प्रत्येकाच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे आणि त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आदरणीय पवारसाहेब आहे. त्यामुळं प्रत्येक वाढदिवसाला पवार परिवारातला प्रत्येक सदस्य आदरणीय पवारसाहेबांना त्या दिवसभरात 1-2 दिवसामध्ये भेटून जात असतो. त्या पद्धतीने दादासुद्धा काल परवा दिवशी दिल्ली या ठिकाणी येऊन पवारसाहेबांना भेटले. दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहे. मागच्या वर्षीसुद्धा दादा असू, भुजबळ साहेब असू, ही मंडळी मोठ्या साहेबांना भेटायला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. साहेब, खरं तर आता आपण बघतोय जाणता राजा म्हणून शरद पवार यांना संबोधलं जायचं, पण आत्ता आपण बघतोय की आजच्या बॅनर्सवरती जाणता नेता असा उल्लेख केला जातोय. कुठेतरी शरद पवार यांची तुलना जाणता राजाशी केल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये वाद सुद्धा ओढावलेले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली का? शेवट भूमिका घेण्यापेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एक भावना असते. ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली असणार. मग आज मला जर माझा नेता वाटत असेल तर मी नेत्याचा फ्लॅक्स लावलं. मला वाटत असेल की माझं दैवत तर मी माझं दैवत म्हणून फोटो लावलं. प्रत्येक कार्यकर्त्याची नेत्याची ती भूमिका असते, भावना असते. त्या भावनेप्रमाणे ती भावना जर आपल्याला कुठंतरी फ्लेक्सद्वारे, कुठंतरी मीडियाद्वारे, कुठंतरी आपण आपल्या लिखाणाद्वारे त्या ठिकाणी व्यक्त करीत असतो. तशी आज नेता ही प्रत्येकाची एक भावना असेल. ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावला त्यांची भावना असेल. त्यामुळं त्या गोष्टीवर आपण भाष्य करण्यापेक्षा आज पवारसाहेबांचा वाढदिवस आहे सगळ्यात महत्त्वाचं. मी तर आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो आमच्या या नेत्याला उदंड आयुष्य मिळू दे, निरोगी आयुष्य मिळू दे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.